पाहत रहा आपला हक्काचं चॅनल लाईव्ह नेशन। शहादा तालुक्यातील पातळदा मसावद रस्त्यावर बुडीगावन गावाजवळ दोन मोटरसायकलींमध्ये जोरदार समोरासमोर ठोस होऊन या भीषण अपघातात 4 जण ठार झाल्याची घटना घडली असून मयतांमध्ये इस्लामपूर येथील उपसरपंचाचा समावेश आहे। अपघातात एवढा भीषण होता की एक मोटरसायकल पूर्णच जळून खाक झाली आहे। अपघात स्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। अक्षरशः रस्त्यावर मयत झालेल्या व्यक्तींची प्रेते रस्ता फेकले गेलेले होते। दिनांक 23 एप्रिल रोजी दुपारी 4:30 वाजता पाथर्डी तालुका शहादा गावापासून 2 किलोमीटर अंतरावर बुडीगावन गावाजवळ मोटरसायकल क्रमांक MH39 AE 1402 व एक मोटरसायकल अपघातात पूर्ण जळालेली समोरासमोर आल्याने जोरदार ठोस झाली। ठोस इतकी जबरदस्त होती की दोन्ही मोटरसायकल सवारांना संधी मिळाली नाही। अक्षरशः रस्त्यावर व रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारीत लांबपर्यंत फेकले गेलेत। रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला होता। बूट चप्पल मोटरसायकलींचे स्पेअर पार्ट विखुरलेले होते। अपघाताचे वृत्त कळताच पाथर्डी बुडीगावन मसावद येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली। घटनेचे वृत्त कळताच मसावद पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह धाव घेऊन सर्वांना मसावद येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले। पाथर्डी मसावद रस्त्यावर अपघातामुळे रहदारी ठप्प झाली होती। पोलिसांनी नंतर सुरळीत सुरू करून रस्त्यावर पडलेल्या मोटरसायकली व इतर वस्तू बाजूला केल्या। उशिरापर्यंत एक मोटरसायकल पूर्णतः जळून खाक झालेली जळतच होती। मसावद पोलिसात गुन्ह्याची नोंद करून शहादा पोलिसात वर्ग करण्यात आलेले आहे। अपघातात जे 4 जण ठार झालेले आहे त्यात लतीफ नवी खाटीक उपसरपंच वय 70 राहणार इस्लामपूर, आतिश दशरथ बर्डे वय 30 राहणार उमरटी, पोलीस पाटील दशरथ बर्डे यांचा मुलगा उघड्या सुपा पवार वय 51 राहणार तवळाई व सौराज्य सुरेश ठाकरे वय 33 राहणार फतेपूर सर्व तालुका शहादा यांचा समावेश आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली। मसावद ग्रामीण रुग्णालयात अपघातात मयत झालेल्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। नातेवाईकांनी अक्षरशः हंबरडा फोडला होता। मोठा जमाव जमा झाल्याने प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळून हळूहळू जमाव नातेवाईकांची गर्दी कमी केली। उशिरापर्यंत मसावद ग्रामीण रुग्णालयात अपघातातील मयतांचे शवविच्छेदन सुरू होते।